तर दुसरा आहे सफरचंद। फायबर समृद्ध हृदय संरक्षक सफरचंद आहारातील फायबर आणि नैसर्गिक फळ आम्लांनी समृद्ध असतात। त्यात पेक्टिन देखील असते जे पचनाच्या आरोग्यास समर्थन देते आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते। पाचक फायबरचे प्रमाण जास्त असते, खराब कोलेस्टेरॉल कमी करते, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि वृद्धत्व कमी करते। तिसरा आहे डाळिंब। डाळिंब जे हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंटपैकी एक आहे। डाळिंब पित्ताचे संतुलन राखण्यास मदत करते आणि शरीरावर नैसर्गिक थंड प्रभाव पाडते। रक्ताभिसरण सुधारते, पित्ताचे संतुलन राखते आणि शरीराला थंड करते, पचनास मदत करते। चौथा आहे ॲव्होकाडो। ॲव्होकाडोमध्ये हृदयासाठी अनुकूल मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर असतात। ते व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि फोलेटचे देखील एक उत्तम स्रोत आहे, जे सर्व पचन, त्वचेचे आरोग्य आणि एकूणच आरोग्यास समर्थन देतात। निरोगी चरबींनी भरलेले पोटॅशियम समृद्ध तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, पचन आणि वजन व्यवस्थापनास सुद्धा समर्थन देते, तसेच त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवते। पाचवा आहे संत्री। संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। ते कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करतात, त्यामुळे ते हृदयाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे। व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, खराब कोलेस्टेरॉल कमी करते, रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि तुम्हाला हायड्रेटेड ठेवते। तर आता निरोगी हृदयासाठी अधिक टिप्स आपण पाहूयात। हृदयाला अनुकूल फळे खाण्याव्यतिरिक्त तुमचे हृदय रक्तवाहिन्या आरोग्य सुधारण्याचे काही अतिरिक्त मार्ग येथे आहेत। संतुलित आहार घ्या, म्हणजेच काय, संपूर्ण धान्य, प्रथिने समाविष्ट करा। दुसरा आहे सक्रिय राहा, तुमचे हृदय मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा। तिसरा आहे हायड्रेटेड राहा, रक्ताभिसरण वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या। तर चौथा आहे प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित खा, म्हणजेच काय, तळलेले, साखरयुक्त आणि उच्च सोडियमयुक्त पदार्थाचे सेवन कमी करा। तर आता तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली बरं, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।